दिनांक 15 जून 2025 या दिवशी दीपज्योती बहुउद्देशीय महिला विकास संस्था अमरावतीतर्फे पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह घोले रोड पुणे येथे अध्यक्षा ज्योत्स्ना शेट्टे यांनी प्यार की जिंदगी है हा स्वरविहार कार्यक्रम घेऊन पुण्यात अटके पार झेंडा रोवला। हे त्यांचे गीत कार्यक्रम घेण्याचे दुसरे वर्ष आहे। मागील वर्षी पत्रकार भवन येथे त्यांनी 7 जून 2024ला कार्यक्रम केला होता। 15 जूनचा दीपज्योतीने घेतलेला स्वरविहार कार्यक्रम माननीय राजाभाऊ दिखे अध्यक्ष कराओके म्युझिक ग्रुप यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख अतिथी माननीय सुनंदाताई ढेरे लायन्स क्लब पुणे यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला। सर्वप्रथम ज्योत्स्ना शेट्टे यांनी मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात ज्योत्स्ना शेट्टे यांनी तुझं मागतो मी आता या गणेश वंदनेने केली। ज्योत्स्ना शेट्टे यांनी प्रमुख पाहुणे माननीय राजाभाऊ दिखे, सौ सुनंदा डेरे, कार्यक्रमामध्ये गीत गाणारे सर्व उत्कृष्ट गायक पुणे येथील विनोद धिवार, संदीप अवघडे, रमेश वाळकीकर, आरती कवडे, रमेश वांजळे, सुजाता गुरव, कृष्णमूर्ती, नागपूरचे मीना झाडे, पैठणचे सुहास कुलकर्णी, सिराज पठाण, निशा शेट्टे, अमरावतीचे प्रकाश शेट्टे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। एकापेक्षा एक सरस गीत गाऊन सर्व गायकांनी रसिक प्रेक्षक यांना भारावून टाकले। पैठणचे सिराज यांनी मेरे मितवा गाऊन वन्स मोर घेतला, तर 72 वर्ष वय असलेले रमेश वाळकीकर दादा यांनी दिलीप कुमार यांचे आदमी सिनेमातील आज पुरानी राहों में हे गीत अप्रतिम गायले आणि संपूर्ण सभागृह त्यामुळे निशब्द झाला होता। पायलिया, कजरा मोहम्मद, तुमको पिया, हम कभी कभी तुम, एक प्यार का नगमा, मेरा चांद मुझे, देखा तुझे तो दीवाना हुआ बादल, आप जैसा कोई यासारखी अनेक गीतं गाऊन रसिक प्रेक्षक यांनी शेवटपर्यंत गायक